विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रामकुंड परिसरात आज प्रतिकात्मक दशक्रिय विधी आंदोलन करण्यात येणार होतं। तर पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन रोखल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। आज सकाळपासून रामकुंड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनासाठी आलेल्या शेतकरी प्रतिनिधींना पोलिसांनी अडवल्यानं काही ठिकाणी शाब्दिक वादही झाले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। दरम्यान घटनेनंतर बाधित गावांमधील शेतकऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली। बैठकीत उद्या शुक्रवार 29 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य घेराव घालण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आलाय। आज आम्ही पवन दत्ता या प्रांताधिकाऱ्याचं प्रतिमात्मक दशक्रिया विधी ठेवला होता सर्व बाधित शेतकऱ्यांतर्फे। त्याला सर्व पोलीस अधिकारी यांनी या आमच्या प्रतिमात्मक दशक्रिया विधीला मोडीत काढलं। त्याच्यामुळे आता आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठेवणार आहे। कदाचित उद्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण कार्यालयाला आम्ही आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने घेराव घालण्याचा आम्ही निर्णय आज दुपारी आम्ही करीत आहोत। तसं आम्ही मीडियाला आम्ही थोड्या वेळाने जाहीर करू। पण हुकुमशाही चालली आहे एवढंच सांगतो। आज आमच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे। प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही। मला एवढंच सांगायचं यामध्ये की आजच्या लोकशाहीचा हा खून ही ब्युरोक्रेसी करते, याच्या पलीकडे काहीच नाही। आणि या ब्युरोक्रेसीला चालवणारा जो शासक बसलाय तो अतिशय नीच दर्जाचा शासक बसलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांवरती अन्याय आहे आणि आम्ही या अन्यायाला वाचा फोडणार। धन्यवाद। जय जवान जय किसान। मोठ्या संख्येनं शेतकरी मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार असल्याची माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।